स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। उद्यापासून पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे, तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती भेटणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण तयारी झालेली आहे आणि तुम्हाला उद्या ग्राउंडला जायचं आहे। ग्राउंड देण्यासाठी तर बघा, तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। तुम्ही ग्राउंडला गेल्यानंतर नेमकं काय करायचं आहे, कोणत्या गोष्टीला फॉलो करायचं आहे, कोणत्या चुका टाळायच्या आहेत। बघा मित्रांनो, एक चूक ही तुमच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरू शकते। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे ग्राउंडवर गेल्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर मित्रांनो ग्राउंडमध्ये तुमच्या जर काही चुका झाल्या तर नक्कीच तुमच्या ग्राउंडला मार्क कमी येऊ शकतात। आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि नक्कीच तुम्हाला यातून चांगली माहिती भेटेल मित्रांनो, आणि तुम्हाला ग्राउंडला 100% फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून होईल। तर बघा, ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे। आता ग्राउंडला जाते वेळेस तुम्हाला काय घेऊन जायचं सोबत, कोणते डॉक्युमेंट घ्यायचे आहे, त्याबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ करून टाकलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता। तर बघा, उद्या ग्राउंडला गेल्यानंतर तुम्ही तुमचे खायच्या वस्तू तुम्हाला सोबत ठेवायचे आहे, जसं फ्रूट, केळी वगैरे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, पाणी बॉटल, आणि तुम्हाला सोबत जाते वेळेस पाणी बॉटल सोबत तुम्हाला इलेक्ट्रिक जेल सोबत घेऊन जायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला एनर्जी येईल। आणि बघा, ग्राउंडला जाते वेळेस नवीन शूज वापरायचा नाही, कारण तुम्ही अचानकच नवीन जर शूज वापरला तर तुम्हाला रनिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। तर चला, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेस तुम्हाला रनिंगसाठी बोलवलं जाईल मध्ये, तर त्या अगोदर तुम्हाला वॉर्मअप 100% करायचं आहे। मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र वॉर्मअप न करता ग्राउंड करतील, नक्कीच त्यांना रनिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकते। तर बघा, तुम्हाला 10-15 मिनिट भेटतील किंवा 8-10 मिनिट भेटतील, 5-7 मिनिट का होईना तुम्हाला ग्राउंडवरती वॉर्मअप करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रनिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा, इंजुरी वगैरे होणार नाही आणि तुम्हाला रनिंग करते वेळेस दम लागणार नाही। पूर्ण बॉडी तुम्हाला गरम करायची आहे, पूर्ण बॉडीचा वॉर्मअप करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला रनिंग स्टार्ट करायचं आहे। आता रनिंग करते वेळेस कोणत्या गोष्टीची चूक करायची नाही, तर बघा, रनिंग करते वेळेस सुरुवातीला अतिवेग मित्रांनो अजिबात करू नका। सुरुवातीचे 2 राऊंड तुम्ही लक्षपूर्वक रनिंग करा, कारण तुम्हाला आणि 2 राऊंड पळायचं आहे, या गोष्टीचा तुम्हाला भान असला पाहिजे। कारण बघा, मुलं किंवा मुली जे आहेत रनिंग करते वेळेस सुरुवातीचे 1-2 राऊंड खूप ताकदीने ओढतात, असं वाटतं की बस फक्त रनिंगसाठी 2च राऊंड आहेत, तर असं नाही। तर तुम्हाला 4 राऊंड पळायचे आहेत, हे तुम्ही लक्षात घेऊनच रनिंग करा। तुम्हाला 2 राऊंड पळाल्यानंतर बाकीचे 2 राऊंड जे रनिंग आहे ते रनिंग करायला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो आणि दम लागून तुम्हाला रनिंग पूर्ण करणं सुद्धा होणार नाही। जर तुम्ही अशा पद्धतीने रनिंग केलात तर तुम्ही रनिंग करते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला 4 राऊंड मारायचा आहे, तर तुमचा वेग कसा असला पाहिजे, तुम्ही सुरुवातीचे 2 राऊंड अति वेग करू नका। तुमची जे डेमोमध्ये तुम्ही रनिंग केलाय आतापासून, जो ज्यांचा बेस्ट टायमिंग येत आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने करा। नाही तर तुमचा टायमिंग डेमोमध्ये चांगला येत आहे आणि तुम्ही इथं येऊन अतिशय वेग वाढवलात किंवा वेग अतिशय कमी केला, तर ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकते। वेग अति वाढवू नका आणि अति कमीही करू नका। आणि जे शेवटचं राऊंड आहे मित्रांनो, हे नक्कीच तुमचं यश ठरवू शकतं। शेवटचं राऊंड तुम्हाला अति वेगानं रनिंग करायची आहे, तुम्हाला जेवढं होता होईल तिथे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे, तर नक्कीच ते राऊंड तुम्हाला सक्सेसपर्यंत पोहोचवू शकतं। तर बघा, शेवटच्या राऊंडला तुम्हाला चांगलं तिथं तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे। आणि त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही एखादा इव्हेंटमध्ये चूक जर झाली, हे बघा, एखाद्याची चूक नक्की होते किंवा एखाद्यांना कमी मार्क येऊ शकतात, जेवढी अपेक्षा आहे त्यापेक्षा 1-2 मार्क कमी आले, 2-4 मार्क जर समजा एखाद्या इव्हेंटमध्ये चुकून जरी कमी आले, तर त्यामुळे तुम्ही नर्वस होऊ नका, डिमोटिवेट होऊ नका। कारण एका जर इव्हेंटची चूक झाली असेल तर त्याचा परिणाम दुसऱ्या इव्हेंटवर होता कामा नाही। कारण बघा, तो एकामुळे 2 इव्हेंट खराब होतात, तर जर तुमचं समजा एका इव्हेंटला कमी मार्क आले, काही चूक झाली असेल, तर दुसऱ्या इव्हेंटवर त्याचा पराभव काहीच परिणाम होऊ नये, यामुळे तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं। जर समजा कुठं चूक झाली असेल तर तुम्ही ते तिथं सोडून द्या आणि नंतर तुमचं दुसरं जे इव्हेंट आहे त्याला व्यवस्थित करा आणि त्याच्यावर फोकस द्या।
आणि त्याच विचार करत बसू नका. जर 1-2 मार्क कमी आले तर चालेल, पण एकाच इव्हेंटसाठी दोन्ही इव्हेंट जर खराब झाले तर मार्क खूप कमी येऊ शकतात. आणि बघा, जर भीती वाटत असेल तर घाबरू नका. तुमची मेहनत चांगली झालेली आहे, हे तुम्हाला उद्याच्या ग्राउंडमध्ये बेस्ट द्यायचं आहे हे समजून तुम्ही ग्राउंड द्या, जेणेकरून तुम्हाला डिमोटिवेट होणार नाही. आणि संपूर्ण ग्राउंड व्यवस्थित द्या, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क येतील. असं ग्राउंडवर पूर्ण फोकस द्या मित्रांनो. आणि ज्यांचं ग्राउंड झालं उद्या तर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा कुणाला किती मार्क आल्यात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण जे सांगितलेल्या गोष्टी आहेत मित्रांनो, यांना फॉलो करा. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क येतील आणि तुमचं ग्राउंड चांगलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.